हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण आरोग्य सेवा भरती DHS DRS जे पेपर घेतात त्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे त्यामधला जो अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे तो मी स्टार्ट केलाय. तर यामध्ये आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलंय रायबोझोम्स बद्दल. ठीक आहे, सेल ऑर्गेनेल आपण स्टार्ट केलेले आहेत आणि लास्ट जो टॉपिक आपला संपलाय तो आहे रायबोझोम्स. आता पुढचा जो टॉपिक असेल तो आपण आता घेऊया. ठीक आहे, नेक्स्ट जो सेल ऑर्गेनेल आहे दॅट इज लायझोझोम. ठीक आहे, लायझोझोम्स काय असतात? लायझोझोम्सला सुसायडल बॅग्स असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, असा सुद्धा MCQ विचारला जातो. सेल ऑर्गेनेल दॅट इज अ पार्ट ऑफ द इंट्रासेल्युलर डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो इंट्रासेल्युलर पार्ट आहे तो असतो लायझोझोम्स. ठीक आहे, लायझोझोम्स कडे काय असतं? एक एन्झाईम प्रेझेंट असतो दॅट इज हायड्रोलायटिक एन्झाईम. तो काय करतो? जे काही प्रोटीन्स आहेत, जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन करण्याचं काम करतं. ठीक आहे, आणि हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. कुठे? जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमचा इंट्रासेल्युलर पार्ट आहे ना तिथे प्रेझेंट असतात. आणि लायझोझोम्स एन्झाइम्स कंट्रीब्यूट टू द डायजेशन ऑफ पॅथोजन फॅगोसायटोटाइज्ड बाय अ सेल अँड ऑल्सो टू द डॅमेज्ड टिश्यू. आणि काय करतात? हे जे लायझोझोमल एन्झाइम्स आहेत ना ते काय करतात? जे काही पॅथोजन्स आहेत किंवा जे काही डॅमेज झालेले टिश्यू आहेत त्यांचं पण काय करतात? डायजेशन करत असतात. ठीक आहे, हे आहे आपलं लायझोझोम्स. इथे मी तुम्हाला लायझोझोम्सची डायग्राम दाखवलेली आहे. यामध्ये काय असतं? बाहेरचं जो लेयर आहे दॅट इज लिपिड बाय लेयर आणि ही आहे तुम्हाला जी मेम्ब्रेन दिसते ही आहे मेम्ब्रेन. आणि यामध्ये जे एन्झाइम्स मी तुम्हाला सांगितलं होतं कोणते एन्झाइम्स आहेत ते हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत. ते काय करतात? ब्रेकडाऊन करतात. कशाचं ब्रेकडाऊन करतात? प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचं ब्रेकडाऊन करत असतात. आणि इथे तुम्हाला दिसतंय लिपिड बाय लेयर. हा जो मेम्ब्रेन आहे ना या मेम्ब्रेन वरती ना ट्रान्सपोर्ट प्रोटीन सुद्धा प्रेझेंट आहेत. आणि ते काय आहेत? ग्लायकोसायलेटेड मेम्ब्रेनवर जे प्रोटीन आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सपोर्ट प्रोटीन असं सुद्धा म्हणतो. आलं लक्षात लायझोझोम्स? ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. पुढे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा खूप इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनेल आहे. तसे सगळे सेल ऑर्गेनेल इम्पॉर्टंट आहे, पण महत्वाचे जे फंक्शन कॅरी आउट करतात ते असणारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तो काय करतो? ट्रान्सपोर्टेशनला हेल्प करत असतो. जी प्रोटीन सिंथेसिस कुठे होते? आपण पाहिलं होतं रायबोझोम मध्ये काय होतं? जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा दोन्ही सब युनिट काय करतात? एकत्र येतात आणि प्रोटीनला काय करतात? सिंथेसिस करतात. आता प्रोटीन तयार झाले, आता ते काय करणार? प्रोटीनला काय करणार? ट्रान्सपोर्ट करणार. आणि ट्रान्सपोर्ट कोण करणार? आपला ER या प्रोटीनला काय करणार? ट्रान्सपोर्ट करणार. ठीक आहे, इट फाउंड इंटू टू फॉर्म्स. दोन फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. एक असतं RER आणि एक काय असतं? SER. बरोबर आहे. RER म्हणजे काय? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड SER म्हणजे काय? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. One form attached with ribosomes is called granular or rough ER. ठीक आहे, जेव्हा रायबोझोम्स ER वर अटॅच होतात ना तेव्हा असं एक ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दिसतो. ठीक आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? ग्रॅन्युलर किंवा रफ ER असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि यामध्ये काय होते? प्रोटीन सिंथेसिस होतं आणि प्रोटीनचं काय होत असतं? ट्रान्सपोर्टेशन होत असतं. अनदर फॉर्म दॅट इज फ्री ऑफ रायबोझोम्स इज कॉल्ड अ ग्रॅन्युअल. आता काय आहेत? ग्रॅन्युअल कशाला म्हणतोय आपण? जे ER वर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आणि जे सायटोप्लाझम मध्ये फ्रीली आहेत ते असणार आहेत आपले SER दॅट इज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते कुठे असतात? एस्ट्रोजन्स मध्ये, टेस्टोस्टेरॉन मध्ये प्रेझेंट असतात. ओके, ER इट इज अ साइट ऑफ लिपिड अँड स्टेरॉइड. आणि यामध्ये अजून काय होत असतं? लिपिड आणि स्टेरॉइड पण असतात. सिंथेसिस होते यांचं पण. ओके, नेक्स्ट पाहू गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा ॲपॅरेटस काही म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, इथे तुम्हाला डायग्राम दिसते. यामध्ये तुम्हाला अख्खं इंटरनल स्ट्रक्चर दिसते गोल्गी ॲपॅरेटसचं. यामध्ये काय आहे? हे बघा, इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसते. यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट आहेत यावरती. ठीक आहे, हे काय करणार आहेत? जी काही प्रोटीन सिंथेसिस झालेली आहे त्याला ट्रान्सपोर्ट करत आहेत आणि कोणाकडे आणून देत आहेत? इथे आणून देत आहेत. ओके, गोल्गी कॉम्प्लेक्स कडे. आता गोल्गी कॉम्प्लेक्स काय करणार? हे का आणतायत ER यांच्याकडे? आता काय होतं? जेव्हा
त्यांची सिंथेसिस होते, सिंथेसिस झाल्यानंतर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आता ट्रान्सपोर्टेशन झाल्यानंतर काय करावं लागतं, त्यांची पॅकेजिंग करावं लागते आणि पॅकेजिंग कोण करतं, गोल्गी कॉम्प्लेक्स करत असतं. ठीक आहे, म्हणून हे कसं स्ट्रक्चर आहे, इट इज थिन मेम्ब्रेनस सॅक लाईक ऑर्गॅनेल प्रेझेंट ऑलमोस्ट इन ऑल सेल्स. आता हे कसं स्ट्रक्चर आहे, सॅक सारखं स्ट्रक्चर आहे आणि हे कुठं प्रेझेंट असतं, सगळ्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतं. ओके, आणि काय करतं, याचं काम काय असतं, हे काम करतं प्रोसेसिंगचं आणि पॅकेजिंगचं. कशाची पॅकेजिंग, प्रोटीनची. कुठून आले ते प्रोटीन, ते प्रोटीन कुठे सिंथेसिस झाले होते, ते झाले होते रायबोझोम्स मध्ये. ठीक आहे, आणि रायबोझोम्स कडनं ते गोल्गीकडे कसे आले, ते कोणा थ्रू आले, ते आले ER थ्रू. आणि कोणता ER, दॅट इज RER, दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि स्मूथ कुठे प्रेझेंट असतात, स्मूथ प्रेझेंट असतात जे काही सायटोप्लाझम आहे त्यामध्ये प्रेझेंट असतात. समजलं. मेन जे फंक्शन आहे ते मी तुम्हाला सांगते, गोल्गीचं जे फंक्शन आहे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, असं MCQ विचारला जाऊ शकतो की गोल्गी कॉम्प्लेक्सचं मेन फंक्शन काय आहे, की ते काय करतात, ते पॅकेजिंग करतात प्रोटीनची आणि प्रोसेसिंग करतात. आलं लक्षात. आणि कशासाठी, परत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं कुठे, जे तुमचं टार्गेट ऑर्गन आहे किंवा टार्गेट सेल आहे तिथपर्यंत त्यांचं काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आलं लक्षात. ठीक आहे, पुढे पाहू आपण मायटोकॉन्ड्रिया. हा पण खूप इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनेल आहे. तुम्ही म्हणसाल मिस तुम्ही सगळेच ऑर्गॅनेल इम्पॉर्टंट आहे म्हणताय. हो बरोबर आहे, सगळेच ऑर्गॅनेल इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक ऑर्गॅनेल वरती MCQ विचारला जाऊ शकतो, कुठलाही विचारला जाऊ शकतो. म्हणून तुमचा जो अभ्यास आहे तो खूप व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया काय आहे, मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गॅनेल ऑफ रॉड और ओव्हल शेप. काय आहे, हे रॉड किंवा ओव्हल शेप सारखं दिसतं आणि किती आहे याचं डायमीटर किती आहे, 0.5 मायक्रोमीटर इतकं त्याचं काय आहे, डायमीटर आहे. इथे तुम्हाला दिसतंय. आणि जेव्हा आपण मायक्रोस्कोपच्या अंडर पाहू ना तेव्हा हे असं दिसतं. ठीक आहे, पण जेव्हा याचं इंटरनल स्ट्रक्चर पाहू आपण तेव्हा तुम्हाला इथे दिसणार आहे. ही जी स्पेस आहे ती आहे इंटरमेम्ब्रेन स्पेस. यामध्ये काय होतं, दे कंटेन द एन्झाईम फॉर द एरोबिक ऑक्सिजन एरोबिक स्टेजेस ऑफ सेल रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजे काय, जिथं ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे, आता काय होतं, यामध्ये काही एन्झाईम्स प्रेझेंट असतात जे कशासाठी लागतात, एरोबिक स्टेजेस साठी लागतात. आणि एरोबिक स्टेज म्हणजे काय, ऑक्सिजन रिक्वायरिंग stage of a cell respiration and thus are the sites of most ATP synthesis. So it is called powerhouse of the cell. ठीक आहे, आता आपल्याला जी एनर्जी भेटते, ठीक आहे, आपण उठतो, आपण खेळतो, आपण बाहेर जातो, आपण अभ्यास करतो, आपण जे काही करतो या सगळ्या गोष्टींसाठी काय हवंय, एनर्जी हवी आहे. आणि एनर्जी कुठं असते, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला म्हणूनच काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. इथं काय होतं, ATPचं सिंथेसिस होत असतं. आलं लक्षात. हे तुम्ही डायग्राम पहा, स्ट्रक्चरल डायग्राम. यामध्ये जे हे आउटर मेम्ब्रेन आहे, ही इनर मेम्ब्रेन आहे आणि हे जे तुम्हाला ब्लू कलरचे दिसत आहेत तो आहे तुमचा DNA आणि ATP सिंथेटिस पार्टिकल्स हे इथं प्रेझेंट आहेत. ओके, हा आहे मॅट्रिक्स ग्रॅन्युअल आणि हे आहेत ब्लू कलरचे रायबोझोम्स. आलं लक्षात. ठीक आहे, पुढे पाहू आपण. काय आहे मायटोकॉन्ड्रिया, दे आर लार्जर इन नंबर इन ऍक्टिव्ह ऑर्गन्स लाईक लिव्हर, मसल सेल्स अँड किडनी. कुठं आहेत जास्त प्रमाणामध्ये, कुठे प्रेझेंट आहेत, हे आहेत लिव्हर मध्ये, मसल सेल्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि परत किडनी मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. ओके, मायटोकॉन्ड्रिया कन्सिस्ट ऑफ आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन अँड inner mitochondrial membrane with a small fluid filled space between them. आता काय तुम्हाला इथे डायग्राम दाखवली आहे मी, यामध्ये काय जी आउटर मेम्ब्रेन आहे आणि इनर मेम्ब्रेन आहे त्यामध्ये काय जी स्पेस आहे ना, त्या स्पेस मध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतं, फ्लुइड प्रेझेंट असतं. ओके, inner mitochondrial membrane contains a series of fold called mitochondrial cristae and fluid filled cavities of this fold called mitochondrial matrix. ठीक आहे, आता काय इथे तुम्हाला मी दाखवलंय, ही जे असं जो स्ट्रक्चर दिसतोय ना याला काय म्हटलं जातं, क्रिस्टी म्हटलं जातं. ठीक आहे, हे आहे क्रिस्टी आणि याच्यामध्ये जी फ्लुइड प्रेझेंट आहे, ओके, दॅट फ्लुइड इज व्हॉट, दॅट फ्लुइड इज मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मायटोकॉन्ड्रियामध्ये जे फोल्ड्स आहेत त्या फोल्डला काय म्हणतात, त्यांना म्हणतात मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी अँड द फ्लुइड प्रेझेंट इन बिटवीन देम दॅट इज मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ओके,
मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी अँड मॅट्रिक्स इज द साइट ऑफ एरोबिक फेज. एरोबिक फेज म्हणजे जिथे ऑक्सिजन लागतो. सेल, आपले जे सेल आहेत ते पण रेस्पिरेशन करतात, आपण करतोय म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेल प्रेझेंट आहेत ते पण रेस्पिरेशन करतायत, आपल्याला पण ऑक्सिजनची गरज आहे, तर ऑब्व्हियसली त्यांना पण असणार आहे. ठीक आहे, तर ही फेज कोणती असणार आहे? एरोबिक फेज असणार आहे. मायटोकॉन्ड्रिया हॅव देअर ओन डीएनए. हा एक सेल ऑर्गॅनेल आहे ज्याच्याकडे स्वतःचा ओन डीएनए प्रेझेंट असतो. दॅट इनहेरिटेड फ्रॉम मदर ओनली अँड कंटेन 37 जीन्स. यामध्ये काय आहे? जो इनहेरिटेड होतो कोणापासनं? फक्त मदर पासनं. आणि त्यामध्ये किती जीन्स प्रेझेंट आहेत? 37 जीन्स प्रेझेंट आहेत. आले लक्षात मायटोकॉन्ड्रिया? ओके, पुढे आता पाहू न्यूक्लियस. न्यूक्लियस काय असतं? न्यूक्लियस असतं ओव्हल शेप्ड सिंगल स्ट्रक्चर विथ इन अ सेल दॅट कंटेन्स द जेनेटिक मटेरियल. काय जेनेटिक मटेरियल कंटेन करतं? क्रोमोझोम. ठीक आहे, आणि याची शेप कशी असते? ओव्हल शेप असतं, सिंगल स्ट्रक्चर आहे, पण हा जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, यामध्ये जो प्रेझेंट आहे तो जेनेटिक मटेरियल आहे क्रोमोझोम. अ स्ट्रक्चर लाईक सेल मेम्ब्रेन नोन ॲज न्यूक्लियर इन्व्हलप और न्यूक्लियर मेम्ब्रेन सेपरेट इट विथ सायटोप्लाझम. काय होतं आता? जो सेल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, म्हणजेच त्याला न्यूक्लियर इन्व्हलप म्हणतो. जो न्यूक्लियर, हा जो न्यूक्लियस आहे ना, याचा जो इन्व्हलप आहे तो आहे आपला न्यूक्लियर इन्व्हलप. ठीक आहे, हे काय करतो? सेपरेट इट विथ सायटोप्लाझम. तो काय करतो? स्वतःला सायटोप्लाझम पासून काय करतो? सेपरेट करतो. ठीक आहे, अँड न्यूक्लियस कंटेन वन ऑर मोर स्पेरिकल बॉडीज कॉल्ड न्यूक्लिओलाय विच प्रोड्यूस रायबोझोम्स. आता रायबोझोम्स कुठे प्रोड्यूस होतात? इथं काय असतं? एक किंवा दोन स्पेरिकल बॉडीज प्रेझेंट असतात, ते काय करतात? आपल्या रायबोझोम्सला प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, अजून एक एमसीक्यू असा पण येऊ शकतो की रायबोझोम्स कुठे प्रोड्यूस होतात? ओके, कुठे होतात? न्यूक्लिओलस. कुठे असतं न्यूक्लिओलस प्रेझेंट? न्यूक्लिओलाय कुठे प्रेझेंट असतं? न्यूक्लियस मध्ये. ओके, न्यूक्लियस ऑल्सो कंटेन सेल हेरिडिटरी युनिट दॅट इज जीन्स. अजून काय प्रेझेंट असतं न्यूक्लियस मध्ये? जीन्स सुद्धा प्रेझेंट असतात. आलं लक्षात? आता आपण जे पाहिले ते सगळे सेल ऑर्गॅनेल्स पाहिलेत. आता यानंतर जे आपण पाहणार आहोत ते असणार आहे आपला जो डीएनए आहे, आरएनए आहे, जो जेनेटिक मटेरियल आहे, कुणी डिस्कव्हर केला होता, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. तुम्हाला आतापर्यंत जे काही सेल ऑर्गॅनेल झाले त्यामध्ये जर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके, ठीक आहे. आजसाठी इतकं ठीक आहे, आणि बाकीचं जे असेल ते आपण उद्या पाहूया. यामध्ये आपण डीएनए पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.